स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य, निष्ठावान शिवसैनिक, माजी नगरसेवक, माजी क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती, ठाणे महानगरपालिका, पडवळनगर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, ओम सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष, पडवळनगरचे सर्वा विजय शेठ पडवळ यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला। विजय शेठ पडवळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक, महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे, नगरसेवक मनोज शिंदे, स्थानिक नगरसेवक दीपक वेतकर, नगरसेवक अनिल भोर, शाखा प्रमुख भरत काळे, शाखा प्रमुख पांडुरंग ओटी, शाखा प्रमुख बाबू महाडिक, उपशाखा प्रमुख बाळा शिंदे, हबप विलास फाफाळे, ठाणे जिल्हाध्यक्ष विश्व वारकरी सेना व सर्व शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Happy birthday to you. Okay. फोटो काढू दे। या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे आदरणीय कार्यसंघ नगरसेवक श्रीमान रामशेठ रेपाळे साहेब, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। श्रीमान रामशेठ रेपाळे साहेब,
या ना तुम्ही या. एक मिनिट हा. आला. अरे गंपत बळवंत शेठ आहे भाई म्हणजे होता आई तुमचं स्टॉल आहे. झालं ना. वेळात वेळ चालू आलो दादा बरोबर आमच्यासाठी शेटच आहेत. तर तुम्हाला वाढलं लागणार शुभेच्छा. शिवसेना मजबूतीतर्फे शुभेच्छा. शिवसेना मोरे, संध्याकाळी सुनील मोरे, साजरी घाट आणि रवी राऊत समस्त शिवसैनिकांकडून महिला आघाडीकडून शुभेच्छा साहेब. सदैव साह्य नेमकायचा तुमच्यावरती असा आशीर्वाद राहू. मी जबाबदारी पालन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजी. थँक्यू सर. हे मला फोटो काढणार. साहेब आज वाढदिवस आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. काय कसं वाटते काय म्हणतात? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांनी मेसेजद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे माझे आमदार रवींद्र फाटक साहेब हे काही येऊन गेलेले आहेत. तसेच राम रेपाळे साहेब, नगरसेवक दीपक वेटकर येऊन गेलेले ते शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आज सांगतो ज्या जगावर जे आता संकट आलेले ते संकट लवकरात लवकर दूर हो ही सदिच्छा सांगतो. त्याचप्रमाणे आज पाहिलं असेल किती ते नागरिक येऊन गेले शुभेच्छा देण्यासाठी आले होते. तर हेच त्यांची खरी पोच पावती आहे. जे आपलं कार्य करतो त्याची ही त्यांची पोच पावती आहे. साहेब गेले अनेक वर्ष तुम्ही राजकारणात सक्रिय आहे, समाजकार्य करताय. यापुढे कशा पद्धतीचे समाजकारण या प्रभागामध्ये सुरू आहे? इथून पुढे असंच समाजकार्य सुरू राहील. लोकांचा जो आपल्यावर विश्वास आहे त्या विश्वासावर त्यांनी इथे येऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हीच माझी पोच पावती आहे.